नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी सुलभ भारतीची प्रभात ही कविता बघणार आहोत। तिचे कवी आहेत किशोर माळी। त्यांचा परिचय आपण आधी बघूया। 1981 साली यांचा जन्म झाला आहे। प्रसिद्ध कवी। त्यांचे पाकळ्या हा चारोळी संग्रह, पहाटेच्या प्रतीक्षेत, अक्षरांचे सूर हे काव्य संग्रह प्रसिद्ध आहेत। धुम्मस हे वऱ्हाडी स्तंभलेखन इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे। अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीत लेखन केले आहे। काही मालिका आणि चित्रपट यातून अभिनय केला आहे। त्यांचे हास्यबळी.com या प्रबोधनपर एक पात्रीय कार्यक्रमाचे राज्यभरात सुमारे 300 प्रयोग झालेले आहेत। त्यांना तुका म्हणे काव्य पुरस्कार, स्वर्गीय यशवंतराव दाते संस्थेचा विनोदी लेखन पुरस्कार, राष्ट्र सेवा दलाचा समाज शिक्षक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे। आता या कवितेसंबंधी विज्ञान तंत्रज्ञानाच्या नव्या युगात ज्ञानाची नवनवी दालने खुली होत आहेत। नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी मिळत आहेत। अशा आश्वासक वातावरणात भेदभाव विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन कवी या कवितेतून करत आहे। प्रस्तुत कविता किशोर फेब्रुवारी 2017 या मासिकातून घेतलेली आहे। ही कविता तंत्रज्ञानाच्या या नवीन युगामध्ये तरुण पिढीला स्वतःमधील कलागुणांना विकसित करण्यासाठी नवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत। सगळे भेदभाव विसरून मानवता निर्माण करूया व आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल करूया असा संदेश या कवितेतून दिलेला आहे। प्रभात म्हणजे सकाळ। तर ही कविता आधी मी तुम्हाला म्हणून दाखवते। हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात। भव्य पटांगण बाग मनोहर, फुलापाखरांचे जग सुंदर, आपुलकीचा सुवास पसरे मनामनातून इथे निरंतर। गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात। पायाभरणी अस्तित्वाची, प्रयोगशाळा व्यक्तित्वाची, तन सुदृढ मन विशाल होई इथे रुजवणूक या तत्वांची। विचारधारा तीच वाहते नसानसात रगारगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात। नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा, परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपल्या देशा। मिटवून सारे भेद चलारे मानवतेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात म्हणजे नवीन सकाळ। तर आपल्या देशामध्ये जर काही नवीन चांगल्या गोष्टी घडवायच्या असतील तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्या कलागुणांना, आपल्यामधील जे कलागुण आहेत त्यांना काय करावं लागेल? नवीन संधी उपलब्ध आपल्याला करून द्याव्या लागतील। आणि जे काही आपलं वातावरण आहे, आपल्या आजूबाजूला जे भेदभाव आहेत ते विसरून आपल्याला काय करावं लागेल? प्रगतीपथावर आपल्याला आपल्या देशाला न्यावं लागेल असा संदेश या कवितेतून कवींनी दिलेला आहे। हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात। इथे कवी म्हणतायत की नवीन युगाच्या आकाशामध्ये ज्ञानाचा किंवा विद्येचा प्रकाश पसरलेला आहे। हे जे नवीन युग आहे तंत्रज्ञानाचं, विज्ञानाचं, तर या युगामध्ये ज्ञानाचा आणि विद्येचा प्रकाश पसरलेला आहे। म्हणजे काय की ज्ञानामुळे आणि विद्येमुळे आपण काय करतोय? विज्ञानाची खूप प्रगती करतोय, विज्ञानामध्ये खूप प्रगती करतोय। तर त्यामुळे इथे काय सांगितलेलं आहे की आकाशामध्ये ज्ञानाचा आणि विद्येचा प्रकाश पसरलेला आहे आणि कलागुणांच्या क्षितिजावर ही नवनिर्मितीची सकाळ उगवलेली आहे। आणि आपल्या कलागुणांच्या क्षितिजावरती काय उगवलेली आहे? ही नवीन सकाळ, प्रभात उगवलेली आहे। क्षितिज म्हणजे काय? तर आकाश जिथे जमिनीला टेकल्यासारखे वाटते ती भासमान रेषा, त्याला क्षितिज म्हटलेलं आहे। आणि कलागुणांचं हे जे क्षितिज आहे
त्या क्षितिजावरती नवनिर्मितीची सकाळ उगवलेली आहे असं इथे कवी म्हणतायत. भव्य पटांगण बाग मनोहर, फुलं पाखरांचे जग सुंदर, आपुलकीचा सुवास पसरे मना मनातून इथे निरंतर. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. भव्य पटांगण बाग मनोहर, भव्य प्रांगणासारखी ही आपली विशाल मातृभूमी आहे, मोठी मातृभूमी आहे, खूप मोठी मातृभूमी आहे आपला भारत देश. आणि भव्य पटांगण बाग मनोहर, जणू ही सुंदर बाग याच्यावरती फुललेली आहे असं इथे कवी म्हणतायत. फुले व पाखरे यांसारखा माणसांचे हे सुंदर जग आहे आणि फुला पाखरांचे जग सुंदर. आणि या मातृभूमीवर, या धरतीवर कशाचं जग आहे? फुला पाखरांचं हे सुंदर असं जग आहे. फुला पाखरांचे जग सुंदर, आपुलकीचा सुवास पसरे मना मनातून इथे निरंतर. आणि इथे प्रेमाचा, स्नेहाचा, आपुलकीचा सुगंध पसरलेला आहे. म्हणजे एक दुसऱ्यांविषयी प्रेम, आपुलकी आपल्या मनामध्ये सगळ्यांच्या आहे. मानवता ज्याला आपण म्हणू शकतो. तर असं इथे कवी म्हणतायत की आपुलकीचा सुवास पसरे मना मनातून इथे निरंतर. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. आणि या स्पर्धेच्या जमान्यामध्ये आपल्या गुरुजनांनी आपल्याला अनमोल अशी शिकवण दिलेली आहे. आणि गुरूंमुळेच आपण इतकी प्रगती करू शकतो कुठल्याही क्षेत्रामध्ये. आपल्याला जर गुरूंचं मार्गदर्शन मिळालं नाही तर आपण काहीही करू शकत नाही. आणि जणू कलागुणांच्या क्षितिजापाशी ही प्रतिभेची सकाळ उजाडलेली आहे असं इथे कवी म्हणतात. कलागुणांना फार महत्त्व दिलेलं आहे. कारण आपले जर कलागुण आपण जोपासले तरच आपण काहीतरी आपलं जे लक्ष्य आहे, आपल्याला जे साध्य करायचं आहे ते आपण साध्य करू शकतो असं इथे कवी म्हणतात. पायाभरणी अस्तित्वाची प्रयोगशाळा व्यक्तित्वाची, तन सुदृढ मन विशाल होई इथे रुजवणूक त्या तत्वांची. विचारधारा तीच वाहते नसा नसात रगा रगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. इथे कवी म्हणतात पायाभरणी अस्तित्वाची, म्हणजे स्वतःचे अस्तित्व मजबूत करण्यासाठी ही व्यक्तिमत्वाची जी जडणघडण आहे त्याची प्रयोगशाळा इथे आहे असं इथे कवी म्हणतायत. प्रयोगशाळा व्यक्तित्वाची. आणि कशाची प्रयोगशाळा आहे? व्यक्तित्वाची. तन सुदृढ मन विशाल होई इथे रुजवणूक त्या तत्वांची. आणि आपलं शरीर, तन म्हणजे काय? शरीर. इथे शरीर निरोगी व आरोग्यदायी होते आणि मन विशाल होते. मन कसे होते? विशाल म्हणजे खूप मोठे, भव्य. म्हणजे सगळ्यांविषयी आपल्या मनामध्ये प्रेम, आपुलकी या भावना आपोआपच येतात. तन सुदृढ मन विशाल होई इथे रुजवणूक त्या तत्वांची. आणि इथे शरीर निरोगी व आरोग्यदायी होते आणि मन विशाल होते. आणि थोर मूल्यांची, थोर तत्वज्ञानांची इथे रोपण केले जाते. थोर तत्वे आपल्यामध्ये रुजवली जातात असं इथे कवी म्हणतात. विचारधारा तीच वाहते नसा नसात रगा रगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. आणि आपल्या नसानसात आणि रगारगात म्हणजे रंध्रातून आपल्या तीच अमूल्य विचारधारा रक्तासारखी वाहत आहे. आणि कलागुणांच्या क्षितिजावर आता नवनिर्मितीची प्रभात सकाळ आता काय झालेली आहे? होत आहे असं इथे कवी म्हणतात. नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा, परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपल्या देशा. मिटवून सारे भेद चलारे मानवतेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा. नवीन परिभाषा प्रगतीची काय आहे? नवीन व्याख्या. परिभाषा म्हणजे काय? व्याख्या, डेफिनेशन आपण ज्याला म्हणतो. तर काय आहे? नवीन स्वप्ने नवीन आशा. म्हणजे इथल्या मनामध्ये नवीन स्वप्ने रुजली आहेत आणि नवीन उमेद, नवीन आशा फुलते आहे. प्रगतीची ही नवीन व्याख्या, परिभाषा आम्ही काय केलेली आहे? दृढ केलेली आहे. परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपल्या देशा. आणि काय करू आपण? आपल्या अपार कष्टाने, मेहनतीने आणि अविरत अभ्यासाने आपण आपल्या देशाला प्रगतिशील बनवूया. उन्नत बनवू. उन्नत म्हणजे काय? विकसित.
विकसित असा देश आपला कशामुळे बनवू आपण? आपल्या परिश्रमाने आणि अभ्यासाने, चिकाटीने, जिद्दीने आपला देश कसा बनवू? उन्नत बनवू, विकसित बनवू, असं इथे कवी म्हणतात. मिटवून सारे भेद चलारे मानवतेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. आणि सारे भेदभाव मिटवून माणुसकीची नवीन युग आपण आणूया. कुठलाही भेदभाव आपल्यामध्ये राहिला नाही पाहिजे आणि माणुसकी फक्त आपल्यामध्ये असली पाहिजे. कारण आपण मनुष्य आहे तर माणुसकी आपल्यामध्ये असलीच पाहिजे. त्यामुळे इथे कवी म्हणतात सारे भेदभाव मिटवून माणुसकीचे नवीन युग आपण आणूया आणि कलागुणांच्या या क्षितिजावर नवनिर्माणाची सकाळ झालेली आहे. नवीन निर्माण झालेला आहे कलागुणांच्या या क्षितिजावरती. कशाचा निर्माण झालेला आहे? चांगल्या युगाचा. जे युग भेदभाव रहित असेल, जिथे कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही, असे युग आपण बनवूया. आणि कशाच्या जोरावर? आपल्या मेहनतीच्या, आपल्या अभ्यासाच्या जोरावरती आपण नवीन युग बनवूया, असं इथे कवी म्हणतात. तर इथे ह्याच्यातून आपल्याला काय शिकवण मिळते, काय संदेश मिळतो? की आपल्याला काय करायचं आहे? आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे. आपल्या देशाला विकसित देश बनवायचा आहे. एक चांगलं जग आपल्याला निर्माण करायचं आहे. आणि ते कसं आपण करू शकतो? सगळे भेदभाव विसरून आणि मानवतेच्या जोरावरती आपण नवीन युग निर्माण करू शकतो, असं इथे कवी म्हणतात. अतिशय सुंदर कविता किशोर बळी यांनी लिहिलेली आहे. तर आपण आता याचा स्वाध्याय बघूया. कवीने इथे पहिला प्रश्न आहे बघा. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. कवीने वर्णिलेले प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे? कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कुठे होणार आहे? तर ही प्रभात कलागुणांच्या क्षितिजावरती होणार आहे. दुसरा प्रश्न आहे, कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील? तर कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत शरीर सुदृढ, मन विशाल, तत्वांची रुजवणूक व अस्तित्वाची पायाभरणी होते इत्यादी गुण इथे रुजतील, असं कवी म्हणतात. प्रगतीची नवपरिभाषा कोणती? तर नवीन स्वप्ने आणि नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा आहे. पुढचा आहे, गोलातील शब्दांचा आधार घेऊन चौकटी पूर्ण करा. आता पहिलं काय आहे? सुंदर जग. आणि गोलामध्ये काय दिलेलं आहे? कोणाचे सुंदर जग आहे? तर फुलापाखरांचे. दुसरा आहे पसरणारा सुवास. कशाचा? तर आपुलकीचा. अमूल्य शिकवण कोणाची? गुरुजनांची. पायाभरणी कशाची? अस्तित्वाची. पुढचा आहे कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा. कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली. कारण त्याचं कारण काय आहे? की ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले. कवीच्या मते मानवतेचं युग म्हणजे काय? भेदाभेद नसलेले युग. आता पुढचा आहे योग्य जोड्या जुळवा. नव्या युगाच्या नभात काय आहे? नव्या विचारांच्या क्षेत्रात त्याचं उत्तर येईल. प्रतिभेची प्रभात तर नवनिर्मितीची पहाट. पायाभरणी अस्तित्वाची, स्वतःचे अस्तित्व मजबूत करणे. आणि व्यक्तित्वाची प्रयोगशाळा, व्यक्तित्वाची जडणघडण, असं याचं उत्तर येईल. तर इथे पुढचं आहे की तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तुम्हाला जे वाटतं, तुम्हाला जे समजलं या कवितेतून, तर त्यानुसार तुम्हाला उत्तर तुमच्या मनाने लिहायचं आहे. तन सुदृढ आणि मन विशाल या शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. तर तन सुदृढ आणि मन विशाल, तर याचा अर्थ तुम्हाला काय समजलेला आहे तर ते तुम्ही लिहू शकता. जसं की शरीर हे निरोगी होते, आरोग्यदायी व सुदृढ होते, शरीराला आजार स्पर्श करत नाहीत, मनातील सर्व जळमटे दूर होऊन मन स्वच्छ होते, मनात मानवतेचा रहिवास होतो आणि ते विशाल होते, मन सात्विक होते, मनात कोणाबद्दलही भेदभाव राहत नाही, सर्व दुर्गुणांचा निचरा होतो. आणि हे कधी होतं? व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत. आपल्या व्यक्तित्वामध्ये काय बदल होतात तर हे कवीने सांगितलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकता. दुसरं आहे तुम्हाला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.
प्रगतीची नवीन परिभाषा, नवीन व्याख्या, कवीची प्रगतीची परिभाषा काय आहे तुम्हाला समजलेली. तर इथे आपण काय लिहू शकतो की कवी इथे काय म्हणतात की नवीन स्वप्ने उराशी बाळगणे, नवीन आशेने फुलणे आवश्यक आहे. आपल्याला अपार कष्टाने व सततच्या अभ्यासाने आपला देश उन्नत करायचा आहे. भेदाभेद नसलेल्या या मानवतेच्या युगात देश प्रगतीपथावर जाईल, हीच प्रगतीची नवीन व्याख्या आहे. ही भरभराटीची व उत्कर्षाची नवीन परिभाषा आहे. अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकता. पुढचा आहे मिटून सारे भेद चलारे मानवतेच्या युगात. या ओळींचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. मिटवून सारे भेद चलारे मानवतेच्या युगात म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मेहनतीने आणि गाढ अभ्यासाने आपल्याला काय करायचं आहे, देशाला उन्नत बनवायचं आहे. आणि जे पण भेदाभेद आहेत, आपल्या समाजामध्ये भेदभाव आहेत, ते आपल्याला दूर करून मानवतेच्या युगामध्ये मानवता आपल्याला निर्माण करायची आहे आणि आपल्या देशाला प्रगतीपथावर न्यायचं आहे. एक विकसित देश, एक उन्नत देश आपल्याला बनवायचा आहे. तर अशा प्रकारे याचं उत्तर तुम्ही लिहू शकता. पुढचं आहे कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. तर यमक जुळणाऱ्या जोड्या आपल्याला ह्याच्या नभात, तर त्याचं कुठले कुठले येईल, रायमिंग वर्ड्स आपण ज्याला म्हणतो, नभात, प्रभात, युगात. दुसरा आहे मनोहर, त्याचं येईल सुंदर, निरंतर. तिसरा आहे अस्तित्वाची, त्याचं येईल व्यक्तित्वाची, तत्वांची. पुढचा युगात, त्याचं येईल रगारगात किंवा प्रभात. हे त्याचे यमक जुळणारे शब्द येऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे व्याकरणाचा आहे बघा. खालील शब्दांसाठी कवितेतील शब्द शोधा. आकाश, तर आकाशासाठी कवितेत कुठला शब्द आलेला आहे, नभ. सुगंध याच्यासाठी कुठला आलेला आहे, सुवास. सुंदरसाठी कुठला आलेला आहे, मनोहर. आणि शरीरसाठी कुठला आलेला आहे, तन. खाली आहे विशेष्य आणि विशेषणाच्या योग्य जोड्या जुळवा. तर खाली विशेष्य दिलेली आहेत आणि विशेषणे दिलेली आहेत. तर आपल्याला त्याच्या जोड्या जुळवायच्या आहेत. पहिला आहे भव्य, त्याचं येईल पटांगण. अमूल्य, त्याचं येईल शिकवण. नवे, त्याचं येईल युग. सुंदर, त्याचं येईल जग. विशाल, मन. म्हणजे आधी हे जे आहेत ते सगळे विशेषण आहेत आणि त्याचे विशेष्य म्हणजे ज्याची विशेषता, ज्या शब्दाची विशेषता आपण सांगतो त्याला म्हणतात विशेष्य. आणि विशेषण म्हणजे काय, जी आपण विशेषता सांगतो त्याला म्हणतात विशेषण. म्हणजे जसं की भव्य पटांगण, याच्यामध्ये विशेषण कुठलं आहे, भव्य. आणि पटांगण काय आहे, विशेष्य. अमूल्य शिकवण, तर याच्यातलं विशेषण कुठलं आहे, अमूल्य. आणि विशेष्य कुठलं आहे, शिकवण. तसंच नवे युग, नवे हे विशेषण आणि विशेष्य कुठलं आहे, युग. सुंदर जग, सुंदर विशेषण आणि विशेष्य जग. विशाल मन, विशाल हे विशेषण आहे आणि मन हे विशेष्य आहे. तर अशा प्रकारे याचा स्वाध्याय इथे संपला. ही कविता तुम्हाला पाठ पण करायची आहे. धन्यवाद.